नमस्कार. मातृपितृदेवो भव या मालिकेतील आज हा 5वा भाग. मी मागच्या भागात उल्लेख केला तसं मी 8वीत गणितात नापास झालो आणि वर्तक सरांच्याकडे क्लास लावायचं असं ठरलं म्हणजे आईने ठरवलं. पण आत्ता जसं असतं की पालक येतात, मग मुलाला क्लास, त्याची प्रवेश वय अशी काही भानगड नव्हती. आईने मला सांगितले की वर्तक सर जे आहेत त्यांची पत्नी म्हणजे वर्तक काकू म्हणायचं, त्या आमच्या घरी येत असत. आईच्या चांगल्या परिचित होत्या. वडिलांच्याही वर्तकांशी परिचय होता. ते म्हणजे तू जा वर्तक सरांना सांग आणि क्लासची वेळ त्यांची काय आहे बघून घे. त्याप्रमाणे मी वर्तक सरांच्याकडे गेलो आणि मग त्यांनी सांगितलं की सकाळी 9वीची जी बॅच आहे ती सकाळी 7 वाजता आहे, तर तू बरोबर 7 वाजता येत जा. फी वगैरे किती, तर ते म्हणले ठीक आहे, ते काकू सांगतील आईला काय ते. मला माझ्या अंदाजानं महिना 3-4 रुपये अशी काहीतरी फी असेल कदाचित. आणि मग पण ह्या सगळ्यामध्ये वडिलांचा सहभाग काही नव्हता. म्हणजे मुलगा नापास झाला आहे, त्याला एकदा झाडलं म्हणजे आपलं काम संपलं असं वाटलं. कारण त्यांना इतके व्याप होते, इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्सची प्रॅक्टिस, शिवाय बँकेत, शिवाय सामाजिक कामाचा प्रचंड व्याप, हे सगळं त्यांचं चालू असतं. त्यामुळे त्यांचं लांबणं लक्ष असायचं फक्त. पण प्रत्यक्ष आपण घडवावं किंवा अमुक काय असं मुलाला सांगायला पाहिजे असं तर नसायचं. ती सगळी जबाबदारी आमची आई सांभाळायची. आणि त्या क्लासला जाऊन फक्त वडिलांनी एक सांगितलं की क्लास असेल ते सकाळची तालीम चुकता कामा नये. कारण तेव्हा परांजपे मास्तर ज्यांना म्हणायचो आम्ही, काका म्हणायचो, ते भिडे गुरुजी व्यायाम मंदिर जे आहे शाळेच्या समोर, तिथं व्यायामशाळा आहे. तिथं ते रोज सकाळी तालमीत जायचे आणि मुलांना शिकवायचे. तर मी जवळजवळ 5वी-6वी असल्यापासून त्या तालमीत सकाळी जायचो. मी कुस्ती वगैरे करत नव्हतो, पण मलखांब, सूर्यनमस्कार, बैठका, जोर आणि इतर दोरीवरच्या उड्या वगैरे असं ते आम्हाला करायला लावायचे. ह्या परांजपे सरांचे आमच्यावर असे उपकार आहेत आमच्या पिढीवर की त्यांनी आम्हाला सक्तीनं व्यायाम करायला लावलं. म्हणजे ते रोज सायकलवरनं व्यायामशाळेत जायचे. जाताना आमच्या दारासमोर नुसते खाकरायचे. म्हणजे याचा अर्थ काका तालमीत गेलेले, आपल्याला लवकर जायला पाहिजे. आणि ते सगळे आमच्याकडनं व्यायाम कसोशीनं करून घ्यायचे. आणि विशेष म्हणजे एखाद्या वडिलांचा असावं मुलावर, तसं आमच्या सगळे 5-7-10 मुलं असायची, यांच्यावर लक्ष असायचं. आणि मग मालखांबाच्या उड्या सगळ्या 1 ते 10 उड्या असायच्या, पोटाचा ताजवा वगैरे. आणि नंतर आधी सूर्यनमस्कार 100, मग त्याकरता आधी सूर्याचा नमस्काराचा मंत्र म्हणायचा. सगळं त्यांनी पद्धतशीर त्यांची शिकवण होते. आणि त्याच वेळात त्या आखाड्यामध्ये गणी पैलवान, शाळेतले आमचे दादा माने वगैरे पैलवान ते कुस्ती वगैरे शिकत असायचे. हेलिसिंकीला भारताचं प्रतिनिधित्व केलेले श्रीरंगप्पा जाधव हे मलस्वा तालमीत यायचे. त्यांना शिकवणारे तेव्हाचे पवार गुरुजी होते. अर्थात ते हेलिसिंकीहून तेव्हा परत आले ते, पण तरी ते तालमीत यायचे. तेही परांजपे गुरुजींना आदरानं वागवत असत. मात्र त्यामुळं क्लास आणि ही वेळ क्लास होता का म्हणजे वडिलांचा आदेश होता, त्याप्रमाणे आमचं सगळं रुटीन सुरू झालं. वर्तक सरांच्यामुळं हळूहळू गणित बऱ्यापैकी जमायला लागलं आणि त्यामुळं 6माहीला मार्कही बरे मिळाले. त्याच वेळेला आमच्या पेठेमध्ये गणेशोत्सव मंडळ होतं, गजाननोत्सव मंडळ म्हणून, जे पूर्वी परांजपे मास्तर वगैरे आमचे वडील हे तालमीत गणपती बसवत होते. तालीम म्हणजे बालाजी मंदिराच्या मोकळी जागा आहे, तिथं तालीम होती तिथं. मग ते पुढं बंद पडलं. नंतर काही वर्ष जोशीवाड्यामध्ये गणपती बसवायचे, पण तेही पुढं बंद पडलं. 8वीत असताना आमच्या पलीकडं डोंगरे मास्तर राहायचे. ते पॉप्युलर इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. पुढं ते उपमुख्याध्यापकी झाले. त्यांच्याही आमचा असा लहान मुलांशी नेहमी ते संवाद साधत असत. तर मी वसंत वेलणकर माझा मित्र पलीकडे त्यांच्या राहणारा, ते म्हणले, अरे गणपती उत्सव आपला बंद पडल्या पेठेतला, तुम्ही का नाही सुरू करत? तर 8वीतच होतो मी. वसंत आम्ही ठरवलं चला आपण सुरू करूया. मग आम्ही तयारी सुरू केली. मग आईला सांगितलं. आई म्हणजे नाही नाही जरूर करा, हे तुम्हाला सार्वजनिक कामाची आवड लागली पाहिजे. आणि मग वसंत, आम्ही, आमचे काही मित्र विजय केसकर, आप्पा कुलकर्णी, आणि असं आम्ही ठरवलं की आता गणपती आपण इथं बसवायचा, दत्ताजवळ बसवायचा. वर्गणी गोळा करायला सुरुवात केली. 4 आणे 8 आणे असे. तेव्हा जास्तीत जास्त वर्गणीदार असतात. मी 1 रुपया दिला म्हणजे खूप वर्गणी वाटायची. पहिल्या वर्षी आमचे काही 30-31 रुपये जमले.
मग कार्यक्रम काय करायचा, गणपतीची मूर्ती केवढ्यात, असं ते अण्णा भावे म्हणून मूर्तिकार जे जलमंदिरामध्ये जे ना हे झालेलं होतं, ते मूर्तिकार स्वतः उत्तम होते, उत्तम मूर्ती करायचे. तर त्यांनी मूर्ती आम्हाला द्यायचं कबूल केलं. मग कार्यक्रम काय, तर आई म्हणली की तुम्ही मुलांचं काहीतरी बसवा. आमच्या आईलाही उत्साह असायचा, मी दिवसभर काम केल्यानंतर सुद्धा. मग तिने पेठेतली मुलं गोळा करून त्यांच्याकडनं कुठे नाट्यछटा वगैरे अशी सुरुवात केली आणि त्या तालमी आमच्या घराच्या मागच्या अंगणात चालायच्या. आम्ही वर्गणी गोळा केली, माझ्या आठवणीप्रमाणे काहीतरी 30-35 रुपये वर्गणी जमली. मग त्या दत्ताच्या देवळातच दत्ताच्या मूर्तीच्या पुढे समोर वेरणकरांचं टेबल आणलं, 2 बाजूला 2 सादरी पिना पिना लावून दोरे बांधल्या. मग डेकोरेशन काय करणार, तिथं समोर हे होतं, हे साधी जमीन होती. मग तिथं सगळ्यांनी जाऊन शेण गोळा करून शेणखला टाकून जमीन केली थोडी ती. मग डेकोरेशन काय, तर आमच्या पेठेत इब्राहिम पटवेकरी म्हणून पटवेकरी राहायचे, आत्ता वारले नुकतेच ते. तर ते पटवेकरी धंदा करणार, म्हणजे बांगड्या भरणं किंवा आकाशकंदील करणं. मग त्यांना म्हणलं, इब्राहिमभाई का आम्हाला मदत करणार का? ते म्हणले, तुम्ही एक काम करा, कागद आणा, मी करून देतो तुम्हाला. मग गणपती बसायच्या आदल्या दिवशी तिने साहित्य आणलं, दोऱ्या वगैरे आम्हाला मदतीला घेतलं. बरोबर त्या कलात्मकरित्या ते कागद, चिरबुरी कागद म्हणतात ना, ते कापले आणि आम्ही पताका संबंध देवळात लावून टाकल्या. आणि तोपर्यंत आईने मुलांचे कार्यक्रम बसवले ते. मग आमच्या पेठेतच दयाळ म्हणून आहे, तुकाराम दयाळ म्हणून, ते म्युन्सिपाल्टीत नोकरी करायचे आणि रेडिओवर गायचे सुद्धा. मग त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही एक दिवस भजन आमच्या इथे म्हणाल का? म्हणले म्हणतो, पण मला बिदागे काय देणार? आता आमच्या वर्गणीत मुळात 35 रुपये जमलेली. म्हणलं पेठेतला कार्यक्रम आहे, बिदागी कशी काय? म्हणजे पुढं कलाकारांशी कसं बोलायचं वगैरे ती ट्रेनिंग होतं म्हणा हरकत. ते म्हणले ठीक आहे, मला तुम्ही 5 रुपये द्या. नाही म्हणलं, मी 3 रुपये देतो आणि नारळ देऊ. ते म्हणले ठीक आहे, पोरांचा उत्साह आहे. मग साथीला कोण आणणार? मग आमच्या पेठेत माधव कुलकर्णी म्हणून तेही शिक्षक होते. ते म्हणले की मी तबला साथ करीन, पण मला बिदागी पाहिजे. मग त्यांना 1 रुपया बिदागी ठरली. आणि त्या दळ्यांचा कार्यक्रम, मग त्याला स्पीकर पाहिजे. तर आमच्याच पेठेत KB सुभेदार म्हणून होते. आम्ही आपलं आईचं मार्गदर्शन घ्या. आई म्हणे, मग त्याला विचारा जाऊन, काय नाही म्हणतील, जावा हेलपाटे मारा ना. मग ते KB सुभेदार म्हणजे ठीक आहे, मी माईक सिस्टीम माझी लावतो आणून, मला 5 रुपये द्या. असं करून दयाळांचा कार्यक्रम झाला जोरदार. मग एक दिवस मुलांचा कार्यक्रम आईने बसवला होता सगळ्या. तो एक दिवस कार्यक्रम झाला. मग एक ते तेव्हा जिवंत देखाव्याची पद्धत जी मध्ये बंद पडली आणि आता खूपच जोरात आहे ती. मग त्या देखाव्यात आमच्या इथे 500 टाटा याचे ऑइल मिलचे एजंट राहायचे, राव म्हणून. ते म्हणले, तुम्हाला मी काहीतरी बक्षीस वगैरे देईन म्हणून, तुम्ही करा सीन. मग त्यांनी आम्हाला 2-5-10 रुपये काहीतरी दिले. मग आम्ही कुठेतरी नारदाचा सीन, वाल्याला उपदेश करताना वगैरे असं काय सीन 2 दिवस केले. आपणच उभं राहायचं आणि संध्याकाळी त्यामुळं काय व्हायचं की शाळा सुटली केव्हा एकदा दत्ताच्या देवळात जातोय असं व्हायचं. आईचं याला सगळ्याला उत्तेजन असायचं. आणि त्यामुळं ते सगळे कार्यक्रम, डोंगरे मास्तर आमच्या पाठीमागे खंबीर होईल, असं करा तसं करा. आणि त्यामुळं आमचा उत्सव छान झाला. आणि मग हे संपल्या आईने सांगितलं पहिल्यांदा की ते सगळं हिशोब लिहून काढा काय काय झालं. मग ते बारीक वहीमध्ये आम्ही पावत्या दिल्या, त्याची यादी, जमा किती, खर्च काय काय, असं करून ते काढलं. आणि मेटाकुटीनं आमचा जमा खर्च जमला. मग ते वही म्हणले जपून ठेवा आणि मिरवणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाऊन, म्हणजे विसर्जनानंतर सगळ्या लोकांना ते तुम्ही सांगायला पाहिजे. मग मिरवणुकीचं काय करायचं, तर आमच्या चुलत भावाचा ट्रक होता, तुम्हाला मी काहीतरी व्यवस्था करतो. त्याने आम्हाला एक भाड्याची नाही टांगाच तेव्हा ठरवून दिला. आमच्या पेठेत टांगेवर होता बाबू टांगेवाला, त्या टांगा, त्यातनं आमची मिरवणूक निघाली. परांजपे मास्तरांनी ते म्हणले, मी जुन्या पहिल्या वेळेपासून मिरवणूक संपल्यानंतर मुलांना भडंग करून देतो, ते तुम्हाला देतो. गणपती उत्सवात 10 दिवस, म्हणजे पहिले 9 दिवस राहतात, रोज कुणाला तरी प्रसाद म्हणून पेठेतल्या सगळ्या नागरिकांनी आम्ही गेलो, कोण प्रसाद देणार, किती लागेल. आणि त्यांच्याकडनं मग काही दिवस तर उत्साह आमचा बघून लोकांनी 2-2, 3-3 एका दिवशी खेरापती झाल्या, आरत्या जोरात झाल्या. त्यात परांजपे मास्तर आणखीन बरं की अथर्वशीर्ष सहस्रावर्तन झालं पाहिजे. आम्हाला तोपर्यंत काय माहीत नव्हतं सहस्रावर्तन म्हणजे काय. मग ते सांगितलं असं असं आहे, मी येतो स्वतः. मग ते परांजपे मास्तर स्वतः, आमच्या शाळेतले थत्ते गुरुजी, काळोपंत कुलकर्णी निवृत्त शिक्षक होते ते, दत्ताच्या पुजारी सोनोपंत रायरीकर, वयस्कर होते पण
खूप उत्साही. आमच्या मुलांच्यात मुलं होऊन सहभागी व्हायचे. आरती विरती संध्याकाळची दररोज व्हायची आणि असा मस्त कार्यक्रम झाला आणि मग ती प्रथा पडली आणि तो दरवर्षीचा हा कार्यक्रम सुरू झाला गणपतीचा. आम्हालाही त्यातनं खूप शिकायला मिळालं. म्हणजे कुठलंही काम करताना लाजायचं नाही हे तर आलंच. म्हणजे ते शेण गोळा करून साडा घालणं बिळणं सगळं आम्ही काम केलेले आणि ते किती 11वीला होईपर्यंत मी करतच होतो. मग लोकांशी बोलावं कसं, मुलांना सांभाळा, सगळ्या एकत्र करून करावं, कोणाचा राग रुसवा आला तर कसा काढावा वगैरे. आणि डोंगरे मास्तरी आमच्या मागे सारखे मार्गदर्शन असायचे. आता नाही आहेत ते. आणि त्यात पहिल्या वर्षी झालं 8वीमध्ये. मग वडिलांनी एकदाच सांगितलं की हे सगळं चालून देत पण अभ्यासाकडे लक्ष ठेवा. हो म्हणजे ठेवतो ठेवतो. 9वीलाही मी कॉमर्स विषय असल्यामुळं त्यातही मार्क बरे मिळाले. 9वीलाही पास झालो. याच्या जोडीला शाळेत तेव्हा ACC सुरू झाली होती, म्हणजे ऑक्झिलरी कॅडेट कोअर म्हणून. म्हणजे बालवीराचे पुढची NCCच्या अलीकडचे ते आणि त्यातही सामील व्हायला लावलं. मग त्याचा कॅम्प कुठे जायचा, तंबू ठोकायचे, हे सगळं शिक्षण मिळालं. आणि सहली निघायच्या शाळेच्या. निवली स्कूलला सहल हे तेव्हा निवली स्कूल तेव्हा आणि बहुतेक आजसुद्धा आदर्श शाळा होती. सुरुवात सकाळी प्रार्थना व्हायची. शाळेची स्वतःची प्रार्थनांची एक तिने बारीक पुस्तक छापलेलं होतं. शाळेतल्या गाणाऱ्या क्लासच्या चांगल्या गाणाऱ्या मुलाला बोलून सकाळी लाऊडस्पीकर सिस्टीम बसवली होती. त्यात प्रार्थना व्हायची. मग शाळा सुरू व्हायची. संध्याकाळी शाळा सुटल्या वेळा राष्ट्रगीत व्हायचं आणि आम्हाला वर्गातनं तो आमच्या वर्गात मोहन जोशी जो होता तो काही वेळा त्याला राष्ट्रगीत गायला बोलवायचे. मग तेव्हा तो बोलवणं आलं की आम्हाला कळायचं आता शाळा सुटत आली म्हणून. शाळेचं भित्तीपत्रक होतं. शिवाय सहली काढायचे आणि आम्हाला असं आठवतं की आईने मला प्रत्येक सहलीला नाही नाही जा तू असं म्हणून सांगितलं. मग त्या सहलीतनं असं खूप शिक्षण मिळालं. आमचे नाजर सोमन गुरुजी, बावी भिडे गुरुजी हे दोघं या सहल विभाग सांभाळायचे. कधीकधी श्रोत्री गुरुजी त्यात असायचे. सदू पिलके, खामकर असे कोणतरी शिपाई बरोबर असायचे. मग त्या सहलीचे तेव्हाचे ठरलेले हे होते प्रकार. म्हणजे कराड ओगलेवाडी सहल, वाई धो मेणवली सहल, म्हणजे सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत अशा सहली असायच्या. आणि मग त्यातनं खूप शिक्षण मिळालं. डबा गेल्यानंतर मुलांच्याबरोबर कसं राहायचं. म्हणजे त्यात दोन्ही भाग असायचे ना. काही दानगडी मुलं असायची, त्यांना तोंड कसं द्यायचं, म्हणजे मोडून कसं काढायचं दांडगावा हेही कळायला लागलं. आणि होता 9वी झाली. इकडे वडिलांच्या गाडीवरती त्यांची व्यवसायात आणि सामाजिक कार्यात प्रगती चालू होती. मला आठवतं त्याप्रमाणे 1954-55ला ते नगरपालिकेला उभे राहिले आणि निवडून आले. म्हणजे त्या मेहरबान म्हणायचे. तेव्हा अजूनही नगरसेवकांना मेहरबान म्हणायची प्रथा आहे. आणि त्याचबरोबर सामाजिक कार्य सहभाग वाढत होता. रिमांड होम म्हणजे डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशन म्हणून रिमांड होम जे चालतं त्यामध्ये त्यांना बोलवून घेण्यात आलं. त्याही कार्यकारिणीवर ते होते. रिमांड होम तेव्हा सातारचा अदालतवाड्याच्या शेजारी त्यांच्या राणीसाहेबांच्याच जागेत होतं. पुढं तिथनं ते शिफ्ट होऊन पंडितराव वाड्यात गेलं वरती केसरकर पेठेत. नंतर पुढे आता जी रिमांड होम सातारचा आहे ती इमारत घेतली गेली. त्याकरताही वडिलांनी खूप मेहनतीनं रक्कम देणग्या गोळा केल्या त्या. आणि आम्हाला हे सगळं माहिती म्हणजे निरोप सांगायला जायला लागायचं ना. रिमांड होमच्या ते मीटिंग आहे, त्यांच्या वह्या आणा, त्यांना निरोप द्या. कधी आमच्या घरी मीटिंग असली तर त्या लोकांना निरोप द्यायचे हे सगळं. आणि वडिलांनी त्या रिमांड होम करता खूप काम केलं. पुढे अर्थात प्रत्येक 5 रुपये देणगी दिली की सभासद असून आपल्याकडे जे संस्थांचं राजकारण चालतं तसे निवडणुका झाल्या आणि वडील त्यातनं जायचं थांबले. पण मला आठवत आहे तेव्हा डॉक्टर टिळक, लीलाताई क्षीरसागर अशी बरीच मंडळी समाजसेवा म्हणून करायची. त्या अनाथ आणि कोर्ट कमिटेड मुलं त्यांना सुसंस्कृत करायचा त्यातनं माध्यमातून प्रयत्न करायचे. आणि वडिलांनी इकडे नगरपालिकेत आपला सदस्यत्व ठसा उमटवला होता. पेठेतल्या सगळ्या लोकांची कामं करायची वगैरे. आणि तेव्हा RK पालकर वकील नगराध्यक्ष होते. कारण आमच्या शाळेत बक्षीस समारंभाला मला आठवत आहे ते जवळजवळ 3 टर्म नगराध्यक्ष सलग राहिले ते. मग काही वेळेला वडिलांना निरोप द्यायचा असतात तर मलाही सायकलवरून नगरपालिकेत जायला लागायचं. आणि पुढच्याही काळात नगरपालिकेत वडील नगराध्यक्ष 61 साली झाले त्यानंतरही
कधी कधी जायला लागायचं काम, निरोप किंवा अशा कामाला. मला एक गोष्ट आठवते तेव्हा, की मी तेव्हा लहानपणी 55-56ला बघितली तिथपासून तिथेही साताऱ्यात राजकारण होतंच नगरपालिकेत. 16-17 म्हणजे थिन मेजॉरिटी म्हणतो आपण असायचं. पण पैसे खाणं हा प्रकार अजिबात नव्हता. म्हणजे नगरपालिकेत तेवढे चहा द्यायचा मीटिंगला, ₹5 वगैरे काहीतरी भत्ता असेल तेव्हा. आणि ते मीटिंग संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र बसून परत चहा घ्यायचा आणि त्याकरता लाटकरांच्याकडनं पेढे आणखीन चिवडा मागवला जायचा. आजच्या पिढीला माहीत नाही, पण लाटकरांचं दुकान प्रसिद्ध होतं. त्यांच्याकडून टिपिकल भाजक्या पोह्याचा चिवडा मिळायचा आणि तो करंडीतनं, बांबूची बारकी करंडी केली त्यातनं मिळायचा. भोकांच्या वेळेस केव्हा तरी ते प्रत्येकाचे कॉन्ट्रिब्युशन असायचं त्यात. एखाद्या आज तुम्ही द्या, उद्या तुम्ही द्या. तर केव्हा तरी एकदा मी सुद्धा ते जाऊन वडिलांच्या करता आणलेला चिवडा मला आठवतोय. मग इतकं राजकारण होतं, सत्ताकारणी होतं, पण पैसे खाणं प्रकार नव्हता. म्हणजे तुमची माझी अशी आमरातुमरी असायची. आणि त्यामुळं राजकारण म्युन्सिपाल्टीचं साधारण तिथपासून मी बघत आलो आहे. पुढे मी काही दिवस स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केलं, ते भाग नंतर येईल केव्हा तरी. पण वातावरण असं होतं. आणि इकडे शाळेत माझी प्रगती बऱ्यापैकी चालू होती. महाबळेश्वरकर सर सुद्धा कडक होते. पुढे ते नोकरी सोडली, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते ते, आणि खूप निर्लज्ज काम केलं. म्हणजे महाबळेश्वरकर मात्र आम्हाला मारायचंही फार तेव्हा. त्यांच्या घराला पट्टा असा सुटायचा मारता, पण घडवायला आम्हाला काम त्याने. दप्तरदार सरांनी आमचं टायपिंग करून घेतलं. नंतर 10वी-11वीला शॉर्ट हँड होतं पिटमन्सचं, तेही आम्ही शिकलो. म्हणजे स्वर आणि व्यंजनं वेगळी, त्याच्या लाईन्स कशा काय आहे. टायपिंगमध्ये इंग्लिश मराठी दोन्ही शिकवलं त्याने. आणि नंतर मला वाटतं 11वीला फक्त आम्हाला आमच्या शाळेतच, इंग्लिश स्कूलमध्येच कॉमर्सची सोय झाली आणि स्वतंत्र शिक्षक आले. या सगळ्यामध्ये प्राथमिक शाळेपासून सुद्धा काही मुलं होती ती इंग्लिश स्कूलमध्ये बरोबर आहे आमच्या. नंतर प्राथमिक शाळेत तेव्हा म्हणजे किती फी, अगदी नॉमिनल फी होती. म्हणजे तेव्हाच्या आमच्या वर्गात देशपांडे म्हणून 2 भाऊ होते, जुळे भाऊ, कृष्णा आणि मुकुंद. अजून इथे सातारला आहेत ते. खाडिलकर बंधू होते, आता कुठे आहेत माहीत नाही मला. प्रतिम माजनी होती तेव्हा, ती काय प्रतिम लांजेकर. ही नीलाक्षी गोळे होती, आता नीलाक्षी येरवडेकर. आणि ह्या शाळेत ते खूपच त्या चिंचाची झाडे बिडे होती, ती सगळी मजा चालायची सगळी. तर हा प्रवास चालू असताना 10वीच्या वेळेला मी 10वीला मला बरेपैकी मार्क मिळाले आणि 11वीला मी गेलो. त्यावेळेला 11वीला 2 गोष्टी आयुष्यात मोठ्या घडल्या माझ्या, म्हणजे विद्यार्थी आयुष्यामध्ये. पहिली गोष्ट, त्यावेळेला जनरल सेक्रेटरी असायचा गॅदरिंगचा, त्याची निवडणूक ठरली. आणि आमच्या तुकडीमध्ये मुलं कमी असायची. म्हणजे इतर 5 तुकड्या होत्या ज्या ABCD पर्यंत, त्यात सीमध्ये आमच्या मुलं कमी असायची. पण निवडणूक व्हायची तर त्यात 11वीच्या मुलांची निवडणूक होणार ना, ती शेवटची बॅच म्हणून. मग आमच्या वर्गातलं क्षीरसागर म्हणून होते, भाऊ क्षीरसागर. तो म्हणला मी उभा राहणार आहे. त्याची घरची परिस्थिती साधारण होती, लेंगा शर्ट किंवा हाफ पॅन्टच. आणि आम्ही बऱ्याच क्लुप्त्या करून त्याला निवडून आणला GS म्हणून. म्हणजे राजकारणात आपण पडायचं नाही, पण राजकारणाशी संबंध ठेवायचे हे बहुतेक तिथपासून मला बाळकडून मिळालं. सगळ्या मुलांना आश्चर्य वाटलं की हा निवडून कसा काय आला, कारण आमची मुलांची स्ट्रेंथ फार कमी होती, पण निवडून आला. आणि मग त्याच्या पाठीशी आम्ही सगळं वर्ग उभा होतो. म्हणजे गॅदरिंगच्या दिवशी त्याला घालायला ड्रेस कुठं होता, मग कुणीतरी मुलाची पॅन्ट आण, कुणातरी मॅनीला आण, असं करून त्याला कोट आणला होता कुणाच तरी, असं करून त्याला सजवलेलं होतं आम्ही. पुढं योगायोगानं तो युनायटेडमध्ये नोकरीला लागला. बँकेमध्ये शिकत मोठा अधिकारीही झाला. डेप्युटी जनरल मॅनेजरपर्यंत तो प्रमोट झाला. मी जेव्हा 82 साली बँकेमध्ये संचालक म्हणून गेलो, तेव्हा तो AGM किंवा रिजनल मॅनेजर काहीतरी होता. म्हणजे आम्ही क्लासमेट करे, म्हणजे आम्ही बँकेच्या आवारात वगैरे तो बनायचा, नंतर आम्ही अरे तुरेच बोलायचो. पण म्हणजे थोडीशी आपली जडणघडण म्हणतो ती झाली. अर्थात भाऊकाने याचा काही पत्ता नसायचा, त्यांचा संबंध वार्षिक परीक्षा आली की. तर एक महत्त्वाची गोष्ट आयुष्यात घडली की इलेक्शन
लढवायचं म्हणजे काय काय असतंय आणि आपण पडू नये त्यात पण लोक पडतात. न पडता सुद्धा न धरी शस्त्रक्रिया करावं. पुढे अशा आयुष्यात काही काही गोष्टी घडल्या सांगितली केव्हा तरी. आणि दुसरी गोष्ट घडली की शाळेची पहिल्यांदाच भारत सरकारने काहीतरी स्कीम काढली की विद्यार्थ्यांनी देश बघावा म्हणून. आणि शाळेची ट्रिप जायचं ठरलं. 80 रुपयामध्ये विद्यार्थ्यांनी दिल्ली, आग्रा, काशी, बनारस, हरिद्वार, ऋषिकेश अशी मला वाटते 20 एक दिवसाची ट्रिप ठरली. आणि शाळेत ते प्रकटन व्हायचं की ज्यांना याची नावं नोंदवा. तर त्या प्रकटन झाल्यानंतर फक्त त्यात असं होतं की 11वीच्या विद्यार्थ्यांनी यात यायचं नाही, कारण महत्त्वाचं वर्ष आहे, त्यांचा अभ्यास बुडेल. आणि मी तर 11वीत होतो. मग आता मला आई म्हणली, तू त्या ट्रिपला जायला पाहिजे, तुला मोठा अनुभव मिळेल हा. मग कसं काय करायचं असा प्रश्न पडला. आता पुढचं हे पुढच्या भागात सांगेन मी आईने आम्हाला कशी हिमतीनं घडवलं ते. पण हा आज भाग इथे संपूया. संपवण्यापूर्वी एक कविता आईवरचीच वाचतो. या सगळ्या कविता आई गेल्यानंतरच्या आहेत, त्यामुळे त्याला दुःखाचा किंचित सूर आहेच निश्चितपणे. कवितेचं नाव आहे सौभाग्य. माझ्या कपाळी गोंदणं, लालचिरीच्या भाग्याला लाभे हिरवं कोंदणं. माझ्या नाकाच्या उगमी लागे हळदीचे बोट, भाळीच्या कुंकुवाला त्याचा धैर्याचा गे नेट. माझ्या नाकाच्या उगमी लागे हळदीचे बोट, भाळीच्या कुंकुवाला त्याच्या धैर्याचा गे नेट. हळदी कुंकुवा सोबतीने गेलं आनंदाचं जीणं, गणगोत मुलं बाळ सारं नांदत गोकुळ. थकलेले परी फिरणारे, माझे हातपाय श्रमणारे, नाही मनामध्ये पाप, माझा नसे कोणा ताप. असा सुखाचा रांजणा त्याने भरून वहावे, देवा तुझे बोलावणे आता केव्हाही यावे. असा सुखाचा रांजणा त्याने भरून वहावे, देवा तुझे बोलावणे आता केव्हाही यावे. परी ते येताना सौभाग्यपणी यावे, परी ते येताना सौभाग्यपणी यावं. कुंकू कपाळी असावं, हाती काकणं वाजावं. कुंकू कपाळी असावं, हाती काकणं वाजावं. परी ते येताना सौभाग्यपणी यावं, कुंकू कपाळी असावं, हाती काकणं वाजावं. नमस्कार.